सत्यशीला सत्यशीला असं तडकाफडकी निघून जाणं बरोबर नाही ग. तुम्हाला साखरपुड्याचं जेवण जेवायचं असेल तर जेवा, मी गाडीत आहे. हे बघ तू रागवलीस. मी दुखावली आहे. मी समजू शकतो. मग निघूया आऊ बाबा, कुठे निघालात तुम्ही? घरी. आपल्या घरी चला ना. तुझ्या शहरातल्या खोलीवर. ते घर नाही, राहण्याची सोय आहे तुझी. आणि बघ, या सोयीच्या धडपडीतच काय केलंय तुझं या शहरानं. आऊ, आज जे झालं बद्दल सॉरी. माफी मागून झालीये तुझी. चलाव. हे बघ, असं आपण केलं तर बरं दिसणार नाही. कुणाला? आपल्याला निमंत्रण नव्हतं, विसरलात तुम्ही? आपल्या येण्याचं कुणाला अगत्य नव्हतं, मग जाण्याचं दुःख कशाला असेल? आऊ, चूक माझी आहे. आणि ती सुधारायची सोडून तू त्याच चुकीशी लग्न करतोयस. राजू, मिहिरची आजी रागवून गेली बहुतेक. अगं, शी बघतेस काय ठोंब्यासारखी? जा ना तुझ्या आजी सासूला अडव ना. काय? अगं थांबव ना त्यांना. रुसून चालल्यात त्या. एक मिनिट, यातलं काहीही मी करू शकत नाही. हा? कशी काही कसं समजवायचं? ए ईश्वरी, ईश्वरी ऐक ऐक, हे बघ, लग्न कार्य ते होतच, मान पण द्यावाच लागतो. आता नातवानं सख्या आजीला निमंत्रणच दिलं नाही तर तिला राग येणार नाही का? साहजिक आहे. काय करावं? हो, निमंत्रण द्यायला त्या बाई अस्तित्वात आहे हे माहिती तरी पाहिजे ना मला. एक मिनिट, आणि हे सगळं तुम्ही मला का बोलताय? खरी चूक त्या आर्किटेक्टची आहे. आर्किटेक्ट? आर्किटेक्ट काय ग? होणारा नवरा आहे तुझा. तू होणारा नवरा आहे म्हणून आर्किटेक्टचा इंजिनियर होईल का? अगं ए ए ए राजा, ए सोन्या, मुद्दा तो नाहीये. मला काय म्हणायचं माहितीये का, की आता तुझं चुकलं माझं चुकलं असं नाही करायचं. आता एकाने चुकलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं. हो, आता तुम्ही असे वेगवेगळे वेगवेगळे नाही आहात, एकत्र आहात. तू बोर करू नकोस. मी बोर करते, मी बोर करते. बरं, जाते मी जाते. थँक्यू. थँक्यू. कशी बोलते ही? आता तर जाणारच नाही. ईश्वरी, मी जाणार नाही. ए राजा, आता लग्न करतेस ना, तर हे सगळं सांभाळावं लागणार आपल्याला. या रीती भाती सगळ्या सांभाळाव्या लागणार आहे. आणि करायचं तर नीट करायचं, नाही तर नाही करायचं. तर जाऊ दे, कंपनी गेली तर. मावशी, मावशी नाही कावशी नाही. ती आजी सासू जाते, तिला थांब म्हणा. कंपनी वाचवायची आहे ना? हा राजू, उमाताई बरोबर बोलते, समजून घे ना जरा. बरं नाही दिसत ते. अगं ऑफिसचा सगळा स्टाफ पण आलाय. ते दीनानाथ आणि नंदकिशोर यांना काय वाटेल? एवढं सगळं होऊन ही नवरी मुलगी एका जागी उभी, ढिम्मा हल्ली नाही जरा. तेच ना. फाईन, मी जाऊन बोलते त्यांच्याशी, समजावण्याचा प्रयत्न करते. पण त्या माझं काय ऐकतील? नको ऐकू दे. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. काय करा मग? हो, हे असंच असतं लग्न. म्हणूनच करायचं नव्हतं मला. पण आता करतीयस ना. माझं प्रेम आहे तिच्यावर. माझ्या डोळ्यात बघून सांग. आऊ, तू हे काय सुरू केलंय? कारण मी तुला आतून बाहेरून ओळखते. आता आपलं ठरलंय ना. तुमचं ठरलंय, माझं ठरलंय, पण ते वेगळंय. तसं नाही. तसंच आहे. हा जे करेल त्यात तुम्ही त्याची साथ देणार आहात आणि मी फक्त सत्याची साथ देणार आहे. आपल्या माणसापुढे सत्य मोठं नसतं आणि आपल्या माणसापासून काही लपवायचंही नसतं. आऊ, मी काही लपवलेलं नाहीये. आम्ही इथं आलो नसतो तर आम्हाला कळलं असतं की तुझा साखरपुडा झालाय आणि लग्न पण आहे. आऊ,
एम सॉरी. सॉरी म्हणून चुका भरून निघत नाही. त्याला ती सुधारण्याची संधी तर दे. मुळापासून सुधारणार आहे का हा? सुधारले तर दोघेही सुधारतील. दोघे एकत्र? यांचे अजेंडे वेगवेगळे आहेत. हे मनाचं मिलन नाहीये, फायद्याचं गणित आहे. नाही अहो, माझं प्रेम आहे बॉसवर. वा, प्रेम आहे म्हणतोस आणि तिला बॉस म्हणतोस? अगं सवयनी होतं असं. कितीतरी वेळा तुला विचारलं की प्रेम आहे का, पण तू काही बोलला नाहीस आणि तसं वागलाही नाहीस. प्रेम असं नसतं बाळा. खरं प्रेम असेल तर ते कळतं. हे प्रेम नाहीये हे तुलाही माहित आहे आणि मलाही. हे काय आहे ते आम्हाला स्पष्टपणे सांग, म्हणजे आम्हाला स्पष्टपणे स्टँड घेता येईल. काय बोलणार आहे मी ते तुला ठरवावं लागेल. म्हणजे जरा बाजूला होशील का? आता बाजूला होते, आयुष्यातून बाजूला करू नको म्हणजे झालं. राजू, त्या बहुतेक चिडल्यात. बहुतेक नाही ग, खात्रीनं चिडलेत. मग बोलून उपयोग काय? म्हणून तो बोलायचंय ना. पण काय बोलू मी? बाजूला हो. सरक. राजू, हे बघ ईश्वरी, बिझनेस डील करायला जाताना ठरवतेस का काय बोलू? क्लायंट समोरचा कसा आहे हे बघून ठरवतेस ना काय बोलायचं ते. हा, तसंच. झालं सांगत. आता हे तुझी आजेच असू, असं समज की क्लायंट आहे आणि पदरी पाडून घे डील. जमेल? हो ते जमेल. आणि हो ऐक, पण हे सगळं करताना त्यांचा मान आणि त्यांचा आब राखून करायचा. ओके. अजून काही? अजून नाही, एक मिनिट. कळलं. हं? जाते. ऑल द बेस्ट राजा. तर हे मी पिते, तुझा. बोल ना गटल्या, आता गप्प का? तू तुझं प्रेम सांगितलं नाहीस हा एक भाग, पण ते आम्हाला कधी जाणवलं नाही. त्याचं काय करणार आहेस तू? लपवण्यात एक्सपर्ट आहे. नाही पण मला सांगितलं होतं. तुम्ही उगाच त्याला पाठीशी घालू नका. खरंच मग मला का नाही सांगितलं? विसरलो वाटतं. खोटं बोलणं ही लागण असते आणि किती पटकन होते बघा ना. अहो, मी एक्सप्लेन करू शकतो. सत्य एक्सप्लेन करावं लागत नाही. मी काय म्हणतो, आपण घरी जाऊन बोलूया ना. त्याला विचारा घरी येतोय का. काय रे? हो चला ना. अहो, इथून 10 मिनिटावरच आहे. त्या खोलीला मी घर मानत नाही. घर ते असतं जिथं आपली माणसं असतात. ती खोली म्हणजे तुझी सोय आहे. हे बघ आता तू. त्या खोलीत मी पाऊल टाकणार नाहीये. याला विचारा आपल्या घरी येतोय का. मी सगळा प्लान फिसकटला. त्याचं त्याच्या फॅमिलीशी इतकं घट्ट नातं हे कुठे माहित होतं आपल्याला. मला वाटलं राडा घालतील आणि घेऊन जातील आपल्या नातवाला. तेच अपेक्षित होतं. आपला पोरगा काही न सांगता सवरता कोणाच्याही गळ्यात माळ घालतो. हे कसं चाललंय यांना. तरी मी आधीच सांगत होतो सगळं राजूला आधीच सांगून टाकू म्हणून, पण नाही, माझं कोणी ऐकलंच नाही ना. त्यानं काही फरक पडला नसता. हो, आता मोठा फरक पडलाय ना. बाच्या
मामा आहे मी तुझा. मामा? आरतीनेच मामा केलाय तुझा. काय अक्कल आहे का मोठ्यांची असं बोलताय? असंच बोलता. मी शिकवलंय त्याला. मोठे जर का चुकत असतील ना तर असंच बोलायचं म्हणून. आणि काय चुकीचं बोलला ते? हं? काय चुकीचं बोलला? सगळी माहिती ह्याने गोळा केली. आणि ती कोणती मुलगी रे? सोनाली. तिचे पाय पण ह्यानेच पकडले. पण हातात काय आलंय? दुपटणं. दाजी, अजून लग्न झालेलं नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये? ती आतल्या गाठीची आहे. कंपनी वाचवण्यासाठी ती फॅमिली पण ऍक्सेप्ट करायला तयार झाली. म्हणजे ती किती डेस्परेट झाली आहे याचा विचार करा. आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा. कसा काय? हे लग्न नाहीये हे तिलाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. फक्त ते कायद्यासमोर आणण्याची गरज आहे. हे बघा, तुम्ही जर का आम्हाला साथ दिली तर त्यात तुमचा फायदाच आहे. आणि नाही दिली तर तुमच्या हाती आहेच दुपाटणं. नंदकिशोर, काय वाटतं तुला? कंपनी वाचवायचं तर ती प्रयत्न करते, पण ती फ्रॉड करते. मला नाही असं वाटत. म्हणजे मिहीर चांगल्या कल्चर्ड फॅमिलीतला आहे. ही जर त्या घरात पडली ना तर तिचा पर्सनल फायदा तर होईलच, पण ऑफिसच्या बाबत तिच्या पॉलिसी चेंज होतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या स्टाफला ती समजावून घेऊ शकेल. एकूण हे लग्न होण्यातच कंपनीचा फायदा आहे. बरोबर? हा बोल. अहो, केला साखरपुडा? हो. कळवलं पण नाही. मी रडू नका ग. आम्ही रडत नाही होत अहो. वाईट वाटलंय आम्हाला. अहो, आई हो मी त्याची. सांगायची गरज सुद्धा वाटली नाही. किती स्वप्न बघितली होती त्याची, त्याच्या लग्नाची. हे लग्न नाहीये. हो का, साखरपुडा केलाय त्याने. मग आता लग्न करण्यापासून कोण अडवणार आहे? एका शब्दाने बोलला नाही हा मुलगा आपल्याला. एका शब्दाने. तुम्ही शांत राहा, मी येते. अहो, तो पण येतोय का तुमच्या बरोबर? घेऊन या त्याला. मला माहित नाही रुक्मिणी. वहिनी, आम्ही येऊ का तिकडे? येऊन काय करणार तुम्ही? त्याला समजावतो. तुमचा मुलगा त्याच्या मर्जीचा मालक आहे. पण आऊ, म्हटलं ना आपण आल्यानंतर बोलू. बर, लवकर या. आम्ही वाट बघतोय. बाबा, मी आजी चिडली आता. मी सांगा ना. काय सांगू? तिचे पण मुद्दे बरोबर आहेत ना. तू एक गाढव आहेस, मला सांगायचं नाहीस का? बाबा, मी नंतर सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही आधी हौशी. आत्ता ती कोणाचंच काय ऐकणार नाही. तू आत्ता बोलायला जाऊ नकोस. आत्ता बोलायला गेलास ना सगळं बिघडून बसेल. तेव्हा आता आम्ही घरी जातो, तिला शांत होऊ दे. तुझ्या आया पण वाट बघत असतील ना. आणि तू वेळ काढून घरी ये. बाबा, दोन धूमकेतू एकत्र नको. एक धूमकेतू दुसऱ्या धूमकेतूला समजून घेईल किंवा नष्ट करेल. आपण गेलो ना तर सगळंच नष्ट होईल. त्या दोघींमधला आईस एकदा ब्रेक होऊ दे. आऊ. एक्सक्यूज मी. मॅडम, मला म्हटलंस? हो, मी तुला ओळखत नाही.
बोलल्याशिवाय ओळख कशी होईल? मुखवटा असेल तर खरी ओळख कधीच कळत नाही. हे बघा, जे झालं ते मला आवडलेलं नाहीये, पण ते स्वीकारावं लागेल. कुणाला? आपल्या सगळ्यांनाच. तुझं तू ठरव. तू आणि मी अजून आपण झालेलो नाहीये. मला मान्य, आणि कधी होणारही नाहीये. असं बोलू नका मॅडम. मी बोलत नाही, करून दाखवतो. मलाही तेच आवडतं. फक्त मी कुणाच्या गळ्यावर सुरी नाही ठेवत. आपल्या कपाळावर जर बंदूक असेल तर दुसऱ्याच्या गळ्यावर आपल्याला सुरा ठेवावा लागतो. म्हणजे कोणीतरी तुझ्या कपाळावर गन लावलीये आणि म्हणून तू गटल्याच्या गळ्यावर सुरी ठेवलीस. हे मान्य करतेस तू? मला तसं नव्हतं म्हणायचं. मी इन जनरल म्हणाल. तू काहीही म्हण, सत्य तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. नेहमी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. माझ्या नातवाला मी ओळखते, मग मला का नाही स्वीकारत आहे तुम्ही? म्हणूनच मी माझ्या नातवाला ओळखते आणि मला माहित आहे त्याच्या मनातली जोडीदार तू नाहीयेस, नव्हतीस आणि नसशीलही. पण तू हे का करतेस हे माहित नाही मला, म्हणून सेफ आहेस. पण ज्या दिवशी मला खरं कारण कळेल त्या दिवशी तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. दीनानाथ आणि नंदकिशोर, तुम्हाला पटतंय काय हे सगळं? काय हेच फेक आहे हे सगळं? आम्हाला नाही वाटलं. अहो, मिहिरनी त्याच्या घरी सांगितलं नव्हतं. मग त्याच्यात राजूची काय चूक आहे? राजूला पण सांगितलं नव्हतं. त्यातही राजूची चूक नाहीये. फ्रॉड आहे हा सगळा. लग्न समारंभ म्हटला ना, त्यात मानपणही आलेच. अरे, दोघांनी जेवून जायचंय हं? अरे म्हणजे काय रमा, रसमलाई म्हटल्यावर आम्ही काय उपाशी राहणार आहोत? हे, तुझ्या भाचीचं लग्न काय मी होऊन देत नाही. तू आता थांबवून दाखवच. तुझं हित यातच आहे की माझ्या नातवाला मोकळं कर. कारण हे नातं मनाचं नाही, स्वार्थाचं आहे. त्याच्या मानेवरची सुरी काढ. मी सगळं विसरून तुला माफ करेन. तू तुझ्या वाटेने जा, आम्ही आमच्या वाटेने जाऊ. पण जर तू त्याला अडकवलंस तर मी तुला सोडणार नाही. माझं सगळं राजकारणातलं वचन, पैसा आणि बुद्धी वापरून मी तुझी अशी अवस्था करीन ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाही. तुझ्या डील मध्ये तू नेहमी एक्झिट प्लॅन बघतेस ना, बाहेर पडण्याचा मार्ग. तो मी तुला देते आज, आत्ता. कारण आम्ही नाती सिरियसली घेतो. आणि जर तू नात्यांचा खेळ करत असशील तर त्याचे परिणाम फार भयंकर होतील हे लक्षात ठेव. ही धमकी नाही, वॉर्निंग आहे. जागी हो आणि बाजूला हो, त्यातच तो सफल आहे. तुझं काय ठरलंय?
बाहेर पडणाऱ्याच या नात्यातून हो. तुझं ठरलं ना की कळव. आम्ही निघतो. चला हो. हे बघ बाळा, माझी बायको बोलली ना ते गटल्याच्या प्रेमापोटी, तिच्या नातवाच्या प्रेमापोटी. तिचा विरोध नात्याला नाहीये, तिचा विरोध आहे तो खोट्या नात्याला. तुमचं नातं खरं आहे, प्रेमही खरं आहे, हे तिला पटलं पाहिजे. आता ही जबाबदारी तुमची आहे. हो.